पुढचं उदाहरण घेऊया. घनाचे घनफळ 1/8 पट झाले तर घनाची बाजू किती पट केली असेल? घनाचे घनफळ 1/8 पट झाले तर घनाची बाजू किती पट केली असेल? आता आपल्याला इथं घनाचे घनफळ बरोबर बाजू घन. आता घनाचं घनफळ हे 1/8 पट केलं म्हणजे आपण याला 1/8 ने गुणूया. मग 1/8 गुणिले घनाचे घनफळ घनाचे घनफळ 1/8 पट केले म्हणजे आपण 1/8 ने गुणलं तर डाव्या बाजूला गुणलं तर उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला 1/8 ने गुणावं लागेल. मग 1/8 गुणिले बाजू घन. आता इथं जर आपण गुणाकार केला तर किंवा हा 8 जो आहे तो 2चा घन आहे म्हणून इथं आपण असं लिहिलं की बाजू छेद 2, कारण 2चा घन पण 8 येतो म्हणजे हा बाजूने एकाला गुणलं छेदस्थानी आपण 8 घेतला तर बाजू छेद 2चा घन आहे. 2चा घन 8 म्हणजे या ठिकाणी आपल्याला बाजू किती करावी लागेल? बाजू भागिले 2 म्हणजे निम्मे करावी लागेल. बाजू जी आहे ती निम्मे होईल. जर घनाचं घनफळ 1/8 पट केलं असेल तर बाजू 1/2 पट होईल म्हणजे ती निम्मे होईल. म्हणजे या ठिकाणी उत्तर 1/2 पट म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचं उदाहरण घेऊया. इष्टिकाचिती आकाराच्या लाकडी पेटीस बाहेरून रंग द्यायचा आहे. पेटीची लांबी 48 सेमी, रुंदी 30 सेमी व उंची 20 सेमी असल्यास रंग देण्याच्या भागाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल? आता या ठिकाणी आपल्याला बाजू सगळ्या ज्या दिलेल्या आहेत त्या सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत आणि क्षेत्रफळ मात्र आपल्याला चौरस मीटरमध्ये विचारलेलं आहे. आता आधी आपण इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढूया. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक H गुणिले L. आता इथं किमती टाकायच्यात आपल्याला. Lची किंमत आहे 48 गुणिले 30 अधिक 30 गुणिले 20 अधिक 20 गुणिले L 48 म्हणजे लांबी 48, रुंदी 30 आणि उंची 20 आहे. तर 2 कंसात 48 गुणिले 30 हा गुणाकार येतो 1440 अधिक 3 दुणे 6 600 अधिक 48 दुणे 96 960. 2 कंसात ही सगळी बेरीज जर आपण केली तर ती बेरीज 3000 येते. गुणाकार केला आपण दोघांना इथं 3000 गुणिले 2 6000 घन सेमी आलेला आहे. इष्टिकाचिती चौरस सेमी आलेला आहे. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ आपण काढलेलं आहे ते आलेलं आहे चौरस सेमी. पण आपल्याला विचारलेलं आहे चौरस मीटर. मग 1 चौरस मीटर 1 चौरस मीटर बरोबर 10,000 चौरस सेमी. 1 चौरस मीटर बरोबर 10,000 चौरस सेमी आणि हे 6,000 चौरस सेमी आपल्याला इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ मिळालेलं आहे. म्हणजे 6,000ला आपल्याला आता लहान एककाचं मोठ्या एककात रूपांतर करायचं आहे म्हणजे आपल्याला 10,000ने भागावं लागेल. म्हणून 6,000 भागिले 10,000 .
1 2 3 शून्य आपण घालवले तर 6/10 इथं आपण भाग दिला. 1 शून्य आहे म्हणजे इथं 0.6 0.6 चौरस मीटर. म्हणजे रंग देण्याच्या भागाचे क्षेत्रफळ हे 0.6 चौरस मीटर. पर्याय क्रमांक आहे 1. पुढचे गणित घेऊया. एका शंकूचे वक्रपृष्ठफळ 204.1 चौरस सेमी आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 5 सेमी असल्यास त्याची लंब उंची किती सेमी असेल? पाय 3.14 घ्यायचा आहे. इथे वक्रपृष्ठफळ दिलेले आहे आपल्याला. आता हा शंकू आहे. या ठिकाणी शंकूचे वक्रपृष्ठफळ आपल्याला दिलेले आहे. त्याचं सूत्र आहे पाय आर एल. त्याच्यामध्ये एल आहे. एल म्हणजे तिरकस उंची आणि ही लंब उंची आहे. ही आपल्याला विचारलेली आहे. आणि हा इथं आर आहे म्हणजे त्रिज्या आहे. आता इथं ही लंब उंची जी आहे ती त्रिज्येला इथं काटकोनात छेदते म्हणजे इथं 90 अंशाचा कोन तयार होतो. म्हणजे आपल्याला लंब उंची काढण्यासाठी एल आणि आर माहिती असले पाहिजे. मग आर आपल्याला माहिती आता आर किती आहे? 5 सेमी आहे. एल आपल्याला वक्रपृष्ठफळावरनं काढता येणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला एच काढावं लागेल. मग शंकूचे वक्रपृष्ठफळ बरोबर पाय आर एल. आता वक्रपृष्ठफळ दिलेलं आहे 204.1. पाय घ्यायचा आहे आपल्याला 3.14. आर 5 कारण आपल्या इथं दिलेले आहे आणि एल काढायचा आहे. मग 204.1 हा 3.14 आणि 5 इकडं गुणिले तो भागिले होणार आहे. मग 3.14 गुणिले 5 बरोबर एल. आता एल बरोबर 204.1. तर हा गुणाकार आपण केला तर 5 20 ह्याच्याला 2 5 1 5 आणि 2 7 5 3 15. पॉईंट नंतर 2 संख्या आहेत 1 2 म्हणजे 1 2 म्हणजे 15.70 गुणाकार येतोय. आता इथं पॉईंट नंतर 2 संख्या आहेत. आपल्याला 15.70ने भागायचं आहे. म्हणजे ही संख्या आपण पूर्ण करून घेऊया. म्हणजे हा पॉईंट 2 घरं पुढं सरकावं लागणार आहे. म्हणजे इथं पण 2 घरं पाहिजे. मग इथं आता एकच घर आहे. मग इथं आपण 0 देऊया. म्हणजे 204.1 इथं मी 0 दिला. इथं 15.70 म्हणजे पॉईंट नंतर आता समान संख्या इथे 1 2 इथं 2 संख्या आहेत. इथं 2 संख्या आहेत. आता इथं पॉईंट काढून टाकूया आपण. 204 म्हणजे 20410 आणि 1570 हा 0 आपण कॅन्सल केला. तर इथं डायरेक्ट कॅन्सल होणार नाही. इथं आपण ती पूर्ण संख्या करून कॅन्सल करायचं आहे. म्हणजे इथं 2041 भागिले 157. आता इथं आपण भाग देऊया. 2041 भागिले 157. पहिल्यांदा एकाचा भाग जाईल 157. 14तनं 7 गेले 7. चला 1 5 आणि 1 4 5 आणि 1 6. 10तनं 6 गेले 4. ह्याच्याला 1 0 वरून घेतला 1 म्हणजे 471. आता 157ने आपल्याला 471ला भागायचं आहे. मग 157 7 21 म्हणजे 3ने भाग जाईल. 3 7 21 ह्याच्याला 2 3 15 आणि 2 17. ह्याच्याला 1 3 1 3 आणि 1 4 म्हणजे 3ने भाग जातोय. म्हणजे इथं डायरेक्ट 13 उत्तर येते. मग एल बरोबर 13. आर बरोबर आपल्याला माहिती आहेच 5. आणि इथं
हा काटकोन त्रिकोण असल्यामुळे पायथागोरस आपण इथं वापरू शकतो आणि पायथागोरसवरून आपल्याला एच काढता येईल. म्हणजे पायथागोरसचं सूत्र काय आहे? कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. म्हणजे कर्ण आहे एल, कर्ण एल आहे म्हणून एल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग. एल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग. आता एल आहे 13, 13चा वर्ग, एच आपल्याला काढायचा आहे आणि आर आहे 5चा वर्ग, म्हणजे आर 5 आहे म्हणून 5चा वर्ग. 13चा वर्ग 169 बरोबर एच वर्ग अधिक 5चा वर्ग 25. हा 25 आपण इकडे आणला तर 169 वजा 25 होईल बरोबर एच वर्ग. म्हणजे एच वर्ग बरोबर 144 आणि एच बरोबर 144चं वर्गमूळ 12, म्हणजे एच बरोबर आहे 12. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं पायथागोरसचे त्रिकूट पाठ असतील तर पायथागोरसचे त्रिकूट बरोबर 5, 12, 13 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. मग आपल्याकडे एलची लांबी मिळाली आपल्याला 13 आणि 5. 13 आणि 5 म्हणजे राहिलेली संख्या 12, म्हणजे एच किती आहे? 12. आपण अगदी 5-7 सेकंदात हे उत्तर काढू शकतो. म्हणजे हे संपूर्ण कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार नाही. म्हणून पायथागोरसचं त्रिकूट पाठ करा. जिथं जिथं पायथागोरस वापरायचं आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याचा उपयोग होतो. म्हणजे उत्तर आहे एच बरोबर 12 सेमी, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचं गणित घेऊया. एका आयताकृती पत्र्याची लांबी 88 सेमी व रुंदी 20 सेमी आहे. त्या पत्र्याची वृत्तचिती आकाराची नळी बनवली तर त्या नळीत किती घनसेमी हवा मावेल? आयताची लांबी नळीच्या कडेच्या परिघा एवढी आहे. आता समजा उदाहरणार्थ हा आयत आहे आणि याची एक वृत्तचिती आकाराची नळी बनवली, म्हणजे हा जो भाग आहे तर हा परिघ आहे. म्हणजे आयताची जी लांबी आहे ती परिघा एवढी आहे, म्हणजे हा वर्तुळाचा परिघ आहे. तर त्याच्यावरनं आपल्याला या ठिकाणी आर मिळेल, कारण वृत्तचितीचं आपल्याला हवा किती मावेल यासाठी आपल्याला घनफळ काढावं लागणार आहे आणि घनफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग एच. आता या ठिकाणी एच आपल्याला दिलेला आहे रुंदी, परंतु आर नाही आहे, म्हणून आता परिघावरनं आपल्याला आर काढायचा आहे. आणि आयताकृती ही जी पत्र्याची लांबी आहे ती लांबी म्हणजेच परिघ आहे, म्हणून परिघ बरोबर 2 पाय आर. आता परिघ दिलेला आहे 88 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले आर, म्हणून 88 हा 7 भागिले आहे तो गुणिले होणार आहे आणि 2 आणि 22 आरला गुणिले ते भागिले होतील, मग 2 गुणिले 22 बरोबर आर. मग आता 22 1 22, 22 चोक 88, मग आर बरोबर 4 गुणिले 7 छेद 2 गुणिले 1 म्हणजे 2, मग बे 1 बे, बे दुणे 4, पुन्हा भाग दिला आपण, म्हणजे आर बरोबर बेसाती 14 सेमी. आर आपल्याला मिळालेला आहे 14 सेमी. आता आपल्याला किती घनसेमी हवा मावेल, म्हणजे यासाठी आपल्याला वृत्तचितीचे घनफळ काढायचं आहे. वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. पाय बरोबर 22/7, आर आपण काढलेला आहे 14 सेमी, मग आर वर्ग आहे म्हणजे 14 गुणिले 14 गुणिले एच आहे 20 सेमी, उदाहरणार्थ आपल्याला दिलेलं आहे. मग 7 1 7, 7 दुणे 14, 22 दुणे 44 गुणिले 14 दुणे 28 आणि हा 14 0 0, म्हणजे
280 गुणिले 44 हा गुणाकार आपण केला तर तो 12,320 घ सेमी म्हणजे घन सेमी एवढी हवा मावेल. 12,320. आता आपण पर्याय शोधूया. 12,320 घन सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचं उदाहरण घेऊया. एका शंकूची उंची 18 सेमी व त्रिज्या 7 सेमी आहे, तर शंकूचे घनफळ किती? म्हणजे या ठिकाणी आपल्याला h बरोबर 18 सेमी आणि r बरोबर 7 सेमी दिलेला आहे. तर शंकूचे घनफळ विचारले. मग शंकूचे घनफळ बरोबर 1/3 गुणिले पाय r वर्ग h बरोबर 1/3 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r 7 सेमी दिलेला आहे. r वर्ग आहे म्हणून 7 गुणिले 7 गुणिले h 18. आता इथं भाग देऊया. 3 1 3 3 7 18 आणि 7 1 7 7 1 7 बरोबर 22 गुणिले 7 गुणिले 6. 22 गुणिले 7 गुणिले 6 हा गुणाकार येतो 924. 924 म्हणजे 924 घन सेमी म्हणजे शंकूचं घनफळ आपल्याला मिळालेलं आहे 924 घन सेमी. आता पर्याय शोधूया आपण. 924 पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण घेऊया. 3.5 मीटर लांब, 2.5 मीटर रुंद व 2 मीटर उंच पत्र्याची बंदिस्त टाकी तयार करण्यासाठी 120 रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण किती रुपये खर्च होईल? आता या ठिकाणी आपल्याला ही इष्टिकाचितीची मापं दिलेली आहेत. म्हणजे इष्टिकाचिती आकाराची ही बंदिस्त टाकी तयार करायची आहे. तर त्यासाठी प्रति चौरस मीटर 120 रुपये खर्च आहे. तर एकूण किती खर्च येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकूण पृष्ठफळ काढावं लागेल. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक H गुणिले L. आता यात आपण किमती ठेवूया. 2 कंसात लांबी आहे 3.5 गुणिले रुंदी 2.5 अधिक 2.5 गुणिले उंची आहे 2 गुणिले 2 गुणिले 3.5 म्हणजे 3.5 गुणिले 2.5 2.5 गुणिले 2 आणि 2 गुणिले 3.5. आता यांचा गुणाकार करूया. 2 आहे तसाच 3.5 गुणिले 2.5 25 5 125 आणि 25 त्रिक 125 87 आणि पॉईंट नंतर 1 2 संख्या आहेत म्हणजे 1 2 म्हणजे 8.75 अधिक 25 दुणे 50 आणि पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे 5.0 अधिक 35 दुणे 70 आणि पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे 7.0. आता आपल्याला या ठिकाणी यांची बेरीज करायची आहे. 8.75 अधिक 5 अधिक 7 म्हणजे 7 5 12 12 आणि 8 12 आणि 8 20 म्हणजे 20.75 ही बेरीज येते. आता त्याला गुणिले 2 आहे. मग 2ने आपण याला गुणलं तर 2 पंचे 10 4 1 2 साती 14 आणि 1 15 2 0 0 1 2 दुणे 4 आणि पॉईंट नंतर
दोन संख्या आहेत 1 2 म्हणजे 41.50 हा जो गुणाकार आहे हा 41.50 आहे. म्हणजे एकूण पृष्ठफळ जे मिळालेलं आहे ते आपल्याला 41.50 चौरस मीटर मिळालेला आहे. आता एकूण खर्च बरोबर 41.50 घ्या किंवा 5 घ्या. 41.5 गुणिले 120 रुपये प्रति चौरस मीटर आहे गुणिले 120. हा गुणाकार आपण केला तर तो 4,980 रुपये येतो आहे. म्हणजे 120 गुणिले 41.5 गुणाकार केला तर तो 4,980 रुपये एकूण खर्च येतो आहे. मग 4,980 पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील. व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.